ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये मीन या राशीचे ऑक्टोबर 2025 या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत। अर्थात हे राशी भविष्य आपण आपल्या चंद्र राशीवरून व लग्न राशीवरून पाहावे। अर्थात राशी जरी एकसारखी असली तरी प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहस्थिती व प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील ग्रहयोग तसेच विषोत्तरी महादशा अंतर्दशा वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे ढोबळमानाने परिणाम आपणास जाणवतील। अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। अर्थात व्हिडिओ आपण संपूर्ण पहा। व्हिडिओच्या शेवटी आपण आपल्या राशीला या ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये चंद्रबल नसणारे दिवस सुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहोत। चला तर जाणून घेऊया मीन या राशीला ऑक्टोबर 2025 या महिन्यामध्ये कशा प्रकारची फले जाणवतील। मीन राशी व्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत सूर्यग्रह सप्तम स्थानातून भ्रमण करणार आहे। अर्थात हे षष्ठेश सूर्याचे सप्तम स्थानातील भ्रमण मीन राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने थोड्या प्रमाणात अशुभ फले देणारे राहणार आहे। तसेच हे सप्तम स्थानातील दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना आपल्या वैवाहिक जोडीदाराशी थोड्या प्रमाणात मतभेद निर्माण करणारे राहील। परंतु दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पर्यंतचे सूर्याचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायातून संघर्षाने पराक्रमाने चांगली आर्थिक प्राप्ती घडवून आणणारी सुद्धा राहणार आहे। दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर हा सूर्यग्रह मीन राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानामध्ये प्रवेश करेल। अर्थात हा अष्टम सूर्यग्रह मीन राशी व्यक्तींना मानसिक तणाव वाढवणारा राहणार आहे। मीन राशी व्यक्तींची चिंता वाढवणारा हा सूर्यग्रह दिनांक 17 ऑक्टोबर 2025 पासून राहणार आहे। दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर हा अष्टम स्थानातील सूर्यग्रह मीन राशी व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये त्रास दगदग कटकटी वाढवणारा राहणार आहे। त्याचप्रमाणे दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर हा अष्टम स्थानातील सूर्यग्रह मीन राशी व्यक्तींना थोड्या प्रमाणात आपले कष्ट वाढवणारा राहणार आहे, चिंता वाढवणारा राहणार आहे। परंतु याच दरम्यान मीन राशी व्यक्तींचा राशीस्वामी गुरुग्रह मीन राशी व्यक्तींच्या पंचम स्थानामध्ये उच्च राशीमध्ये प्रवेश करेल। अर्थात हे गुरुग्रहाचे राशीस्वामीचे पंचम स्थानातील उच्च राशीतील भ्रमण मीन राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहील। अर्थात सूर्यग्रह दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर मानसिक तणाव वाढवणारा असला तरी सुद्धा या गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे मीन राशी व्यक्तींना संघर्षाने पराक्रमाने भाग्याची साथ नक्कीच या महिन्यामध्ये मिळणार आहे। दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर नक्कीच भाग्याची साथ मीन राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये मिळणार आहे। तसेच हे पंचम स्थानातील गुरुचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने सुद्धा शुभ फले देणारे राहणार आहे। दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतरचे हे गुरुग्रहाचे भ्रमण मीन राशी व्यक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे राहील। तसेच आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी संतती सौख्यासाठी शुभ परिणाम देणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच वडीलधाऱ्यांचे सहकार्य निर्माण करणारे दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतरचे गुरुग्रहाचे भ्रमण मीन राशी व्यक्तींसाठी राहील। तसेच नोकरी व्यवसायामध्ये वरिष्ठांची मर्जी निर्माण करणारे हे गुरुग्रहाचे भ्रमण दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशी व्यक्तींसाठी राहील। परंतु सूर्याचे भ्रमण या महिन्यामध्ये दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर अनुकूल नसल्यामुळे मीन राशी व्यक्तींनी या महिन्यामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात वडीलधाऱ्यांशी संघर्ष टाळावा, वडीलधाऱ्यांचा मान सन्मान ठेवावा। त्याचप्रमाणे मीन राशी व्यक्तींना या गुरुग्रहाचे भ्रमण आपल्या आरोग्यासाठी सुद्धा शुभ फले देणारे दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर राहणार आहे। या गुरुग्रहाचे पंचम स्थानातील भ्रमण दिनांक 18 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 5 डिसेंबर 2025 पर्यंत मीन राशी व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे राहील। तसेच या गुरुग्रहाचे मीन राशी व्यक्तींना आपल्या संततीच्या सौख्यासाठी संतती योगासाठी आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम जाणवतील। तसेच वैवाहिक सौख्यासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतरचा गुरुग्रह मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। आरोग्याच्या बाबतीत सुद्धा शुभ परिणाम देणारा हा गुरुग्रह दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशी व्यक्तींसाठी राहणार आहे। तसेच मीन राशी व्यक्तींचा भाग्येश व धनेश मंगळ ग्रह या महिन्यामध्ये दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत मीन राशी व्यक्तींच्या अष्टम स्थानातूनच भ्रमण करणार आहे। अर्थात हे मंगळाचे भ्रमण सुद्धा दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत अनुकूल नसल्यामुळे मीन राशी व्यक्तींना हे मंगळाचे भ्रमण सुद्धा
मानसिक तणाव वाढवणारे आहे. तसेच हे अष्टम स्थानातील मंगळाचे भ्रमण मीन राशीचा अचानक खर्च वाढवणारे आहे. तसेच अष्टम स्थानातील मंगळाचे भ्रमण दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पर्यंत मीन राशीतील संततीबाबत शिक्षणाबाबत सुद्धा अडथळे निर्माण करणारे आहे. तसेच हे 27 ऑक्टोबर 2025 पर्यंतचे मंगळाचे भ्रमण मीन राशीतील आपल्या भाग्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण करणारे आहे. परंतु दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर हा मंगळ ग्रह मीन राशीच्या भाग्यस्थानामध्ये स्वराशीतून भ्रमण करणार आहे. अर्थात दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशीला भाग्याची साथ राहील. दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर हा मंगळ ग्रह मीन राशीचा पराक्रम वाढवेल. तसेच दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशीला वडीलधाऱ्यांचे सहकार्य राहील. कार्यक्षेत्रात संघर्षाने पराक्रमाने विजय निर्माण करणारा हा मंगळ ग्रह मीन राशीसाठी दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर राहणार आहे. अर्थात दिनांक 17 ऑक्टोबर 2025 नंतर सूर्याचे भ्रमण सुद्धा अनुकूल नसल्यामुळे दिनांक 27 ऑक्टोबर पर्यंत गुरुग्रहाचे सुद्धा शुभ परिणाम मीन राशीला या महिन्यामध्ये जाणवणार नाहीत. दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर मंगळ ग्रहाचे भ्रमण अनुकूल झाल्यानंतर मीन राशीला गुरुग्रहाचे शुभ परिणाम जाणवतील. अर्थात दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर या महिन्याअखेरपासून हा महिना मीन राशीला शुभ परिणाम देणारा राहील. त्याचप्रमाणे मीन राशीचा सप्तमेश व चतुर्थेश बुध ग्रह सुद्धा या महिन्यामध्ये मीन राशीच्या अष्टम स्थानातूनच दिनांक 3 ऑक्टोबर 2025 ते दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत भ्रमण करणार आहे. अर्थात हा अष्टमस्थ बुध ग्रह सुद्धा मीन राशीला वैवाहिक सौख्याची हानी करणार आहे. वैवाहिक सौख्यामध्ये समस्या निर्माण करणार आहे. तसेच ग्रहसौख्यामध्ये अडथळे निर्माण करणार आहे. कौटुंबिक जबाबदारी वाढवणार आहे. कौटुंबिक चिंता निर्माण करणारा हा बुध ग्रह दिनांक 24 ऑक्टोबर 2025 पर्यंत मीन राशीसाठी आहे. दिनांक 24 ऑक्टोबर 2025 नंतर हा बुध ग्रह मीन राशीच्या भाग्यस्थानामध्ये प्रवेश करेल. अर्थात दिनांक 24 ऑक्टोबर 2025 नंतर मात्र मीन राशीला भाग्याची साथ राहील. तसेच कौटुंबिक सौख्य सुद्धा दिनांक 24 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशीला राहील. त्याचप्रमाणे दिनांक 24 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशीच्या वैवाहिक समस्या सुद्धा कमी होतील. अर्थात वैवाहिक सौख्याची प्राप्ती सुद्धा दिनांक 24 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशीसाठी होईल. अर्थात दिनांक 24 ऑक्टोबरच्या नंतर बुधग्रहाचे भ्रमण मीन राशीसाठी अनुकूल आहे. तसेच दिनांक 18 ऑक्टोबर 2025 नंतर गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल आहे व दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशीला मंगळ ग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या महिन्याच्या अखेरपासून मीन राशीला दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतरच या महिन्यामध्ये शुभफले मिळण्यास मीन राशीला सुरुवात होईल. त्याचप्रमाणे दीर्घकाळ परिणाम करणारा शनी ग्रह सुद्धा मीन राशीमधूनच या महिन्यामध्ये सुद्धा भ्रमण करणार आहे. अर्थात वक्री स्थितीत मीन राशीमध्ये शनी ग्रह भ्रमण करणार आहे. अर्थात अगोदरपासूनच मीन राशीला साडेस्थिती सुरू आहे. अर्थात हा वक्री स्थितीतील शनी ग्रह मीन राशीला आपल्या आरोग्याबाबत अडचणी निर्माण करत आहे. तसेच वैवाहिक सौख्यामध्ये अडथळे निर्माण करत आहे. तसेच हा मीन राशीतील शनी ग्रह मीन राशीला आपल्या पराक्रमामध्ये सुद्धा अडथळे निर्माण करत आहे. परंतु या महिन्यामध्ये दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर मीन राशीला या महिन्याअखेरपासून या शनी ग्रहाचे सुद्धा शुभ परिणाम जाणवतील. तसेच राहू ग्रह मीन राशीच्या या महिन्यामध्ये सुद्धा 12व्या स्थानातूनच भ्रमण करणार आहे. अर्थात हा 12व्या स्थानातील राहू ग्रह सुद्धा मीन राशीला मोठे खर्च निर्माण करत आहे. आपल्या जीवनामध्ये अचानक संकटे निर्माण करणारा हा राहू ग्रह सुद्धा मीन राशीसाठी आहे. तसेच हा 12व्या स्थानातील राहू ग्रह मीन राशीला मानसिक तणाव वाढवणारा आहे. अर्थात या महिन्याच्या अखेरपासून दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर या राहू ग्रहाचे सुद्धा तितकेसे अशुभ परिणाम मीन राशीला जाणवणार नाहीत. अर्थात या ऑक्टोबर 2025 या संपूर्ण महिन्याचा विचार करता मीन राशीला या महिन्याच्या अखेरपासून दिनांक 27 ऑक्टोबर 2025 नंतर या महिन्यामध्ये मीन राशीला शुभफले देणारा हा महिना राहणार आहे. या ऑक्टोबर 2025 या संपूर्ण महिन्याचा विचार करता मीन राशीने या महिन्यामध्ये दिनांक 4-5, दिनांक 12-13 व दिनांक 21 सकाळी 9:36 नंतर, तसेच दिनांक 22, दिनांक 23 व दिनांक 31 ऑक्टोबर 2025 या दिवशी मीन राशीच्या व्यक्तींच्या चंद्रग्रह चतुर्थ, अष्टम व 12व्या स्थानातून भ्रमण करणार असल्यामुळे या दिवशी मीन राशी व्यक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत. अर्थात हे दिवस मीन राशी व्यक्तींना प्रतिकूल दिवस राहतील. अर्थात या महिन्यामध्ये हे वरील दिवस सोडून इतर सर्व दिवस मीन राशी व्यक्तींना या महिन्यामध्ये मध्यम शुभफलदायी राहतील. अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फीड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र
इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास, आपल्याला आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 8915 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा. धन्यवाद.